श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या अधिक महिना हा सुरू आहे आणि उद्या अधिक महिन्यातला गुरुवार हा आलेला आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि तसंच गुरुवारी सुद्धा श्रीहरी विष्णूंची पूजा सेवाही केली जात असते. गुरुवारचा दिवस हा सुद्धा श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी आणि सेवेसाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस मानला जातो. अधिक मासामध्ये आपण वेगवेगळी व्रतवैकल्य आणि श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करत असतो. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची पूजा आणि तुळशी पूजन करणं हे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं गेलेलं आहे. तुळशीला श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रिय मानले जाते. अधिक मासामध्ये नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्याची वृद्धी होत असते आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. अधिक मासामध्ये तुळस पूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या अधिक मासामध्ये संपूर्ण अधिक मास महिन्यामध्ये तुळस पूजा ही अवश्य केली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात उद्या अधिक मासातील गुरुवार हा आलेला आहे. गुरुवाराचा दिवस हा श्रीहरी विष्णूंचा दिवस मानला जातो आणि या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत तुळस पूजन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आणि खास शुभदायक मानलं गेलं आहे. तर उद्या अधिक मासातल्या गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला ही एक महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा ही आपल्यावर होईल आणि आपलं दारिद्र्य दूर होईल, आपली सर्व पापे नष्ट होतील, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदेल आणि धनधान्याची वाढ ही आपल्या घरामध्ये सतत होत राहील. आपण करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची, भाग्याची आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची साथ लाभेल, त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड टिकून राहील. आणि अधिक महिन्यामध्ये गुरुवारी तुळशी मातेला ही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला त्याचं अधिक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होईल आणि श्रीहरी विष्णू लक्ष्मी कृपेने आपल्याला आयुष्यभर कशाचीच कमतरताही भासणार नाही. आणि म्हणूनच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे की उद्या अधिक मासातल्या गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला कोणती वस्तू ही अर्पण करायची आहे, केव्हा करायची आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. जरी तुम्ही अधिक मासामध्ये आजपर्यंत काहीही केलं नसेल तरीसुद्धा उद्या अधिक मासातल्या गुरुवारी तुळशी मातेला तुम्ही ही वस्तू जरी अर्पण केलीत तरीसुद्धा तुम्हाला अधिक मासाचं संपूर्ण पुण्यफळ हे प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या, संकट, दुःख, दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी येईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि उद्या अधिक मासातल्या गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. अधिक महिन्यामध्ये आपण जो काही दानधर्म करतो, व्रतवैकल्य करतो, जी काही सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला अधिकचे अधिक म्हणजे अधिक पटीने मिळत असते. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा केल्यास आपल्या पापांचा नाश होतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी हे आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे संपूर्ण अधिक मासामध्ये विष्णूपूजन हे केलं जातं. या काळात विशेष विष्णूपूजा केली जाते आणि त्यासोबत विष्णू सहस्रनाम पठण आणि धार्मिक अनुष्ठानही सुद्धा केले जातात. तसंच अधिक मासामध्ये तुळशीचे विशेष महत्त्व हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय मानले जाते. त्यामुळे या महिन्यामध्ये रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करणं, संध्याकाळी आणि सकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं हे अत्यंत फलदायी मानलं गेलं आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अधिक मासामध्ये तुळशीसमोर दिवा लावल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि सर्व आर्थिक संकटेही सुद्धा कमी होतात. तसंच तुळशीभोवती 11 किंवा 21 प्रदक्षिणा घातल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती अखंड नांदते. आणि त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये तुळशीची विशेष सेवा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा आपल्याला लाभत असते. पद्मपुराणातील माहितीनुसार केवळ तुळशीच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. तुळशीला स्पर्श केल्याने आपले शरीर शुद्ध होते. तुळशीला रोज नित्यनियमानं नमस्कार केल्याने सर्व रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. यासोबतच जल अर्पण केल्याने यमाचे भय नाहीसे होते आणि त्याचप्रमाणे तुळशीचे पूजन नित्यनियमाने केल्याने ते आपल्याला श्रीकृष्णाच्या जवळ घेऊन जाते. भगवंताच्या चरणी मोक्ष देणारे फळ आपल्याला देते. आणि म्हणूनच अधिक मास हा श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे आणि तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असल्यामुळे अधिक मासामध्ये
तुळस पूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. संपूर्ण अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्रनामावलीही पठण केली जाते. तर इतकं महत्त्व तुळस पूजनाला या अधिक मासामध्ये आहे आणि म्हणून उद्या अधिक मासातल्या गुरुवारी आपल्याला तुळशीला ही वस्तू अवश्य अर्पण करायची आहे. तर यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपली नित्यनियमाची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुळशीपाशी आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. तुळशी मातेला गुरुवारी आपल्याला हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे. उद्या अधिक मासातल्या गुरुवारी जर तुम्ही तुळशी मातेला हळद कुंकू हे अर्पण कराल तर यामुळे तुमच्या घरामध्ये सौभाग्य आणि अखंडता ही कायम टिकून राहील आणि म्हणून उद्या तुळशी मातेला हळदी कुंकू हे अवश्य अर्पण करा. आणि आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजे पिवळे किंवा लाल वस्त्र. तर उद्या अधिक मासातल्या गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला एक नवी कोरी लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची चुनरीही अर्पण करायची आहे. तुमच्याकडे जर एक नवी कोरी लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची चुनरी ही जर नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं कोरं लाल किंवा पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस असेल तर ते ब्लाऊज पीससुद्धा जरी तुम्ही तुळशी मातेला उद्या अर्पण केलं तरीही चालेल. असं केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्य हे प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आपल्याला उद्या तुळशी मातेला पिवळी फुलं ही सुद्धा आवर्जून अर्पण करायची आहेत. कारण उद्याचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारी श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करत असताना त्यांना पिवळी फुलंही अर्पण केली जात असतात आणि म्हणून तुळशी मातेची पूजा सेवा करत असताना सुद्धा आपल्याला तुळशी मातेला पिवळी फुलंही अर्पण करायची आहेत. कारण तुळशीला हरिप्रिया म्हटलं गेलं आहे आणि म्हणून जे हरीला प्रिय आहे तेच आपल्याला हरिप्रियेला म्हणजेच तुळशी मातेला सुद्धा उद्या आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे उद्या आपल्याला तुळशीच्या रोपाला उसाचा रस अर्पण करायचा आहे. उद्या जर अधिक मासातल्या गुरुवारी आपण तुळशी मातेला उसाचा रस अर्पण केला तर संपत्ती आणि समृद्धी ही आपली वाढत असते. आपल्या घरातली नकारात्मकता ही दूर होते आणि आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होते. तसंच आपल्या कुटुंबामध्ये शांतता, आपुलकी आणि प्रेम हे वाढत असतं आणि तसंच विष्णू लक्ष्मी कृपा ही आपल्याला प्राप्त होते. आपल्या मनातली अस्थिरता कमी होऊन सकारात्मक ऊर्जाही वाढत असते. असं म्हटलं जातं की श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने केलेला हा उपाय आपल्या घरामध्ये बरकत, समाधान आणि आध्यात्मिक संरक्षण हे निर्माण करतो आणि म्हणूनच उद्या आपल्याला तुळशी मातेला उसाचा रस अवश्य अर्पण करायचा आहे. हा उपाय अवश्य करायचा आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशी मातेजवळ आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 किंवा 21 प्रदक्षिणा या अवश्य तुळशी मातेभोवती आपल्याला अवश्य मारायच्या आहेत. तर याप्रमाणे याच त्या वस्तू आहेत की ज्या उद्या अधिक मासातल्या गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला अवश्य अर्पण करायच्या आहेत आणि या वस्तू अर्पण करण्यासाठी आपल्याला खूप काही खर्च हा सुद्धा काही करावा लागणार नाही आहे आणि म्हणून उद्या या वस्तू तुम्ही अधिक मासामध्ये गुरुवारी तुळशी मातेला अवश्य अर्पण करा. यामुळे तुम्हाला अधिक पुण्याची प्राप्ती होईल आणि श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची अखंड कृपा ही सुद्धा प्राप्त होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदेल. तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता ही दूर होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड स्थिर होईल आणि यामुळे तुमच्या धनधान्यामध्ये वाढ होईल आणि म्हणून या वस्तू उद्या तुम्ही अवश्य तुळशीला अर्पण करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.